आणि मला वाटतं कार्यकर्ते पूर्णपणे चार्ज होऊन आता आपल्या आपल्या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या सीट्स आहेत त्या ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्यात फॉर्म भरताना सहभागी व्हायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळणार आहेत त्या ठिकाणी ते सहभागी होतील. सोबत आपल्या NCP सुद्धा आहे. त्या NCPच्या ठिकाणी सुद्धा काही सीट त्यांच्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताना सहभागी व्हायचे आहेत आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे. तर एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही. जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे मग ते शिवसेनेचे असेल, मनसेचे असेल किंवा NCPचे असेल त्या ठिकाणी त्यांना मदत करायची. अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे. इतर पक्षांनी देखील वाटण्यात आले मात्र अद्याप मनसेकडून एकही उमेदवाराला वाटत नाही. आज एबी फॉर्म दिले जातील. आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि शिरीष सावंत हे त्या ठिकाणी असतील. ते त्याप्रमाणे माहिती देतील. जागा एबी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला कळतील किती जागा आम्ही लढवतो आहोत. ते काय अजूनही जागा इकडे तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी होत आहेत ते तुम्हाला कल्पना आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आतापर्यंत आमच्या पक्षाने 20 वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत, स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत. कधीही आम्ही युती आघाडीमध्ये गेलो नाही. आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे. त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे. ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत. ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही सीट इकडे तिकडे होतात. नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्याच्याकडे पण होईल. पण त्या नाराजांना मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे, तुम्हाला काम करण्याची संधी आहे. ही एकच निवडणूक नाही, अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत. तेव्हा भविष्य आपलं उज्ज्वल आहे. थोडं साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी ही थोडी थांबायला नरेंद्र मोदींवरती देखील टीका केली. ईव्हीएम आणि नरेंद्र मोदी असल्यामुळे कुठेतरी अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे. ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि म्हणून जोपर्यंत हा असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत. आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचे आणि ते काम आता मुंबईकर जनतेचं आहे, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे. प्रत्येक मराठी माणसासहित मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण भाषिक असेल, ज्या मुंबईने तुम्हाला भर भरवून दिले ती मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे.